नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या एनसीईआरटी सीटेटच्या पहिल्या अध्यायाला। आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर मी हेच सांगू इच्छिते की मी जे आज तुम्हाला शिकवणार आहे, जरी ते पीवायक्यू मध्ये 1-2 मार्काचं असलं तरी ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। कारण त्यांना विचारा जे एका मार्काने ज्यांची सरकारी नोकरी राहिलेली आहे, किंवा त्यांना विचारा ज्यांचं सीटेट किंवा टीईटी 90 मार्कांपासून 89 मार्क त्यांना मिळाले आणि 1 मार्क राहिला असता तर ते ओपन मधून लागले असते। त्यांना विचारा ज्यांना 80 मार्क आहे 81 राहिले असते ते सीटेट पास झाले असते। म्हणून तुम्ही हा विचार करू नका की आम्हाला 1 ते 2 मार्कासाठी हा लेसन आहे, कशाला एवढं विशेष लक्ष द्यायचं, जाऊ दे की। पण तसं करून चालणार नाही। 1 मार्क आपल्याला सोन्याची वेळ देऊ शकतो आणि 1 मार्क आपल्याला अपयशही देऊ शकतो। म्हणून कधीही एका मार्काला कमी समजायचं नसते। कारण लहान टॉपिक, छोटा लेसन आणि कमी इम्पॉर्टंट असलं त्यालाही आपल्याला 100% वेटेजनीच घ्यावं लागेल। कारण आपण जर मेहनत करून आपण 88 किंवा 89 गुणांपर्यंत पोहोचतो आणि कट ऑफ जेव्हा 90 लागतो ना, तेव्हा मग एका गुणाचं महत्व आपल्याला खरं माहित होतं आणि आपलं स्वप्न थांबतं ना, तेव्हा 1 गुण आपल्याला कळतो की किती महत्वाचा असतो। म्हणून या एका मार्काला सोन्याचा तुकडासारखं समजा आणि अभ्यासाला सुरुवात करा। आणि आणखी एक खास टिप्स तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमच्या स्वप्नाकडे नेण्यासाठी हा 1 गुण हक्काचा म्हणून अभ्यासाला सुरुवात करूया। आणि मंडळी, सिक्रेट तर सांगायचंच राहिलं, मी तुम्हाला याच टॉपिकवर आधीच्या सीटेट परीक्षेत आलेले 1 ते 2 गुणांचे महत्वाचे प्रश्नही सांगणार आहे। त्यामुळे आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका, स्किप करू नका। कारण हे प्रश्न तुमचे 1 ते 2 गुण निश्चित करून देणार आहे। त्यामुळे संपूर्ण लक्ष द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करून आपण आपल्या जो विषय आहे आणि आपला जो एनसीईआरटीचा पाठ सुरू केलाय त्यावर विशेष लक्ष देऊया। चला तर सुरुवात करूया। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सीटेटचा अभ्यास करत असाल तर तुमच्या जवळ एनसीईआरटीची पुस्तकं असणं फार महत्वाची आहे। मग ताई, आता आम्ही ती पुस्तकं कुठनं घ्यायची? तर काहीही काळजी करायचं नाही, आपल्या प्ले स्टोअर मध्ये जायचं, ई पाठशाला किंवा दीक्षा ऍप मधून तुम्ही ती पुस्तकं डाउनलोड करून घेऊ शकता। आणि नक्की करून घ्या, जेणेकरून आपण जर एक वेळा लुकआउट केलं तर आपल्याला छान एनसीईआरटी समजायला सोपं जातं आणि जे 40 मार्काची एनसीईआरटी येतं त्यात आपले छान गुण मिळतात। तर बघा, आपल्याला जो पहिला लेसन दिलेला आहे त्या लेसनचा आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगणार आहे। क्या, कब, कहा और कैसे या लेसन मध्ये आपल्याला एनसीईआरटीच्या भरपूर काही माहिती होणार आहे। कैसे पता लगाए आणि कशाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की अतीत मध्ये आपण ते लोक काय खात होते, कसे राहत होते आणि त्यांचे मुलं कोणते खेळ खेळत होते, त्यांचे ते कशा प्रकारचे स्टोरी सुनत होते, कशा प्रकारे पशुपालन करत होते, हे सगळं इथे आपल्याला माहिती होणार आहे। सगळ्यात अगोदर बघा, आता आपण रेडिओ ऐकू शकतो, टीव्ही पाहू शकतो, न्यूजपेपर म्हणजे वाचू शकतो। पण जिथे अगोदरचे लोक असं करू शकत नव्हते कारण त्यांच्याजवळ तेवढी साधनं नव्हती। मग ते कुठे राहत होते? तर ते काही गावात राहत होत नव्हते ना, ते कुठे शहरात राहत होते, तर ते नदीच्या किनाऱ्यावर राहत होते। आता हा लेसन हिंदीमध्ये आहे, तुम्ही जाऊन रीड कराल। कारण एवढाच लेसन जर आपण रीड करून एक्सप्लेनेशन करतो म्हटलं तर भरपूर मोठा व्हिडिओ होतो। म्हणून मी जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्याच विषयी सांगण्याचा प्रयत्न करते। तर आता इथे जे सांगण्यात आलेलं आहे की प्रारंभिक वर्षामध्ये लोक जंगलात राहत होते, ते कशा प्रकारे खात होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला एक पॉइंट दिसत असेल, उत्तर पश्चिम के सुलमान और किरथर पहाड़ियों का पता लगाओ। इसी क्षेत्र में कुछ ऐसे स्थान है जहाँ लगभग 8000 वर्ष पूर्व स्त्री पुरुषों के सबसे पहले गेहूं तथा जौ जैसी फसलों का उपजाना आरंभ किया। हे काम मी वाचून सांगितलंय तुम्हाला कारण इथे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता सीटेट मध्ये आणि हा पीवायक्यू आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे। लवकर नोट्स मध्ये नोट डाऊन करून घ्या। त्यानंतरचा नेक्स्ट पीवायक्यू आहे, नंतर मी समजावून सांगते की जिथे बघा मॅप दिसत असेल तुम्हाला आणि या मॅप मध्ये बघा इथे दिसत असेल, इथे बघा हा किरथर सुलेमान हा जो पट्टा आहे ना, या पट्ट्याला म्हणतात, बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला। इथे सर्वात अगोदर, आता हा पाकिस्तान मध्ये आहे, इथे सर्वात अगोदर आहे बघा उत्तर आणि इकडे बघा पश्चिम, हा जो उत्तर पश्चिमचा भाग आहे इथे तुम्हाला दिसत असेल की किरथर सुलेमान मध्ये गहू आणि जौच्या खेतीचा प्रारंभ केला होता, म्हणजे शेतीला आरंभ केला होता। आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला नोट डाऊन सांगितलं आहे, पीवायक्यू आहे तुमचं।
नंतर बघा उत्तर पूर्व में गारो तथा मध्य भारत की विंध्य पहाड़ियों का पता लगाओ, इस क्षेत्र में कृषि का विकास हुआ था। आता इथे बघा तुम्हाला दाखवते मी खाली 1 मिनिट मॅप मध्ये। हा बघा इथे विंध्य पहाडिया दिसेल, 2 मिनिटे बघा इथे मध्ये आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करते विंध्य पहाडिया। आणि इथे तुमचा सर्वात अगोदर कृषीचा विकास झाला होता। हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, खूप खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। हे नोट डाऊन करून ठेवा 2 प्रश्न। आणि मी समोर तुम्हाला हेही सांगेल की यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते। त्यानंतर बघा इथे काही मानचित्र दिलेले आहे, तर त्यामध्ये इथे सहाय्यक नदियों का पता लगाने का प्रयास करो। आता हे मुलांना सांगितलंय, तर कुठल्या सहाय्यक नदी आहे बघा, झेलम म्हणजे गंगा नदी आणि सिंधू नदीबद्दल इथे बोलल्या जात आहे। तर जसं सिंधू नदी कुठल्या म्हणजे किती हजार वर्षापूर्वी आणि गंगा नदी किती हजार वर्षापूर्वी, तर अंदाजे 4700 वर्षापूर्वी सिंधू नदी व तिच्या सहाय्यक नदीच्या काठावर काही प्राचीन नगरे बसली। या नद्यामुळे शेती, व्यापार, वस्ती आणि लोकवस्ती फुलली। त्यानंतर बघा खाली 2500 वर्षापूर्वी गंगा नदीच्या काठावर समुद्र किनाऱ्याजवळ 2500 वर्षापूर्वी नगरांची वाढ झाली आणि गंगेच्या दक्षिणेला असलेला प्रदेश प्राचीन काळी मगध म्हणून ओळखला जातो। बघा इथे दिलेला आहे, त्या राज्याला मगध राज्य असे संबोधल्या गेलेलं आहे। आणि बघा त्यानंतर इथे जसं की जे मगध शासक होते अत्यंत बलवान होते, त्यांनी मोठं साम्राज्य विभागलं आणि असेच त्यांनी राज्य स्थापन करत करत ते समोर जात गेले। आणि हे सांगता येईल की सिंधू व गंगा नद्यांच्या काठावर प्राचीन नगरांची निर्मिती, लोकांचा प्रवास आणि मगध सारख्या प्राचीन साम्राज्य स्थापना झाली। इथे एवढं लक्षात ठेवा की ह्या नद्या केवळ पाण्याचा स्रोत नव्हत्या, तर प्राचीन सभ्यतेचा पाया इथे रचलेला होता। आता बघा इथे देशों के नाम, आता इथे देशों के नाम म्हणजे इथे काही बघा हायलाइट करून दाखवते मी तुम्हाला की जसं की आपलं जे इंडिया नाव आहे किंवा भारत हे नाव आहे, याचं नाव कसं काय पडलं, किंवा मग इंडियाचे जे संस्कृत मध्ये आहे तिला सिंधू म्हटलं जातं, हे पण इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कोणी म्हटलं, इराण आणि युनान या लोकांनी म्हटलं आहे। उत्तर पश्चिम में रहने वाले लोगों का एक समूह के लिए कहा जाता था भारत। बघा झूम करून दाखव, तर या लोकांनी युनानियोने सिंधू को हिंदोस किंवा इंदोस असं म्हणण्यास सुरुवात केली। बघा आता खाली तुम्हाला काही एक मी दाखवते बघा, शिलालेख किंवा ताम्रपट। अगोदर काही न्यूजपेपर नव्हते ना, रेडिओ नव्हता, तर ते कसंच आपल्याला माहिती होत आहे। आता ते बघा इथं ताम्रपट आहे, याद्वारेच आपल्याला माहिती होतं की अगोदरची संस्कृती कशी होती, तिथले मुलं काय करत होते, त्यालाच पांडुलिपी असे म्हणतात। त्याला काय म्हणतात, पांडुलिपी। आणि याद्वारे आपल्याला हे, कारण तिथे अखबार नव्हते, रेडिओ नव्हती, तर काहीच नव्हतं, तर तिथे भोजपत्र, आपल्याला प्रश्न पण येतो की पांडुलिपी भोजपत्र हे कधी सुरुवात झाले किंवा मग कुठल्या नदीच्या काळात सुरुवात झाली किंवा किती हजार वर्षापूर्वी सुरुवात झाले, तर त्याचे असे उत्तर आपल्याला एनसीईआरटीतून मिळतात। आणि बघा इथे दगडासारखं दिसत आहे तुम्हाला, या दगडासारख्या यावर पण ते राजे महाराजे लिहून ठेवत होते, त्यांच्या खुणा लिहून ठेवत होते, त्यांचे साम्राज्य लिहून ठेवत होते, जेणेकरून त्यांच्या प्रजेला समोर चालून माहित होते की हा राजा आहे, हा खूप शक्तिशाली होता। आणि याद्वारेच आपल्याला त्यांची आता माहिती मिळत आहे आणि आता आपण शिकू शकत आहे। कारण इतिहास म्हणजे फक्त अतीत मधलं शिकायचं असं इथे एक्झाम्पल आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा हा एनसीईआरटीचा लेसन आता मी आपल्या साध्या आणि सोप्या पॉइंटने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, नक्की तुम्हाला समजेल। तर बघा इथे तुम्हाला काही एक्सप्लेनेशन मी काही मुद्द्याच्या द्वारे स्पष्ट करून सांगते, जे की महत्वाचं आहे। आपल्या देशाची 2 नावं, भारत आणि इंडिया, हे तुम्हाला कळलं। इंडिया नावाचा उगम हा इंडिया हा शब्द इंडस शब्दावरून आला आणि इंडस ही नदी होती। संस्कृतमध्ये इंडस नदीला सिंधू म्हणतात। साधारण 2000 वर्षापूर्वी पश्चिमेकडून इराण, ग्रीस लोकांनी सिंधूला हिंदोस किंवा इंदोस म्हणायला सुरुवात केली। आसपासचा प्रदेश इंडिया म्हणून। नंतरचा पॉइंट आपल्या याच्यात आलेला भारत, आणि भारत नावाचा उगम ऋग्वेदमध्ये 3500 वर्षापूर्वी आढळतो। उत्तर पश्चिमेकडील काही लोकांच्या समोर भारत असे म्हटले गेले आणि हळूहळू हा शब्द संपूर्ण देशासाठी वापरला जाऊ लागला। महत्वाचा पॉइंट समोरचा, सिंधू नदीचा प्रमुख उपनद्या। सिंधू नदीच्या तिबेटमधील मानस सरोवराजवळ उगम होतो आणि पाकिस्तान मार्गे अरबी समुद्रात पोहोचते। तिच्या 5 मुख्य उपनद्या आहेत। पंजाब 5 पाण्याचा देश याला म्हणतात आणि झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज ह्या तिच्या व्हेरी इम्पॉर्टंट 5 उपनद्या आहेत। नंतरचा नेक्स्ट म्हणजे सीटेट तयारीसाठी खास टिप्स। गंगा, यमुना, दोआब या परीक्षेत वारंवार विचारला जाणारा भाग आहे। आणि दुसरं पंजाब 5 नद्या हे लक्षात ठेवा, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज।
यावर आपल्या सीटेट मध्ये प्रश्न विचारलेला आहे, गेहूं और जौ जैसी फसलों उगाने से सबसे प्राचीन साक्ष्य निम्नलिखित में से किस स्थान पर प्राप्त हुए? नर्मदा घाटी, सुलेमान और किरतर पहाड़िया, सिंधु घाटी, गंगा घाटी. तर याचं फर्स्ट आन्सर आहे सुलेमान और किरतर पहाड़िया. आणि या जो टॉपिक आहे हा मी तुम्हाला मॅपद्वारे पुढच्या व्हिडिओत छान प्रकारे समजावून सांगते आणि याचा समोरचा भाग पण घेते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा आणि आपल्या अभ्यासाकडे पॉझिटिव्ह थिंकिंगने बघा. भेटूया लवकरच. बाय.